त्यांना पाहिजे तिथे जागा शोधू द्या आणि करू दे त्यांचा वैयक्तिक प्रश्न, त्याच्यामध्ये आम्ही काय पडणार आहे? हे सगळे आमदार सगळे आज येणार आहेत विधान भवनामध्ये. किरण पावसबद्दल आम्हाला बोलण्याची इच्छा सुद्धा नाही. त्यांनी आयुष्यात काय केलंय, स्वतःचा उद्धार केलाय, बाकी काहीच केलं नाही. त्यांनी बोलावं, येऊन समोर बाळासाहेबांनी ज्यांना ज्यांना मोठं केलंय ना तेच आता उलट फिरलेली आहेत. परंतु नीतिमत्ता आहे किरण पावसकरची. आता सध्याची परिस्थिती एकदम नाजूक आहे आणि वाईट आहे. त्यांनी आयुष्यात स्वतःच्या हिमतीवरती काय केलं त्यांनी सांगावं. परंतु अशा पद्धतीने बाळासाहेबांवरती टीका करणं हा आता अतिपणा होत नाहीये का? होणार अतिपणा काहीतरी आहे, त्याचा उद्रेक होणार आहे, त्यांना ते भोगावं लागणार. सुनील प्रभू आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत या ठिकाणी करणार आहोत. प्रभूजी काय सांगाल, एकंदरीत साधारणतः पाहतोय की सभागृहामध्ये बोलू दिलं जाते आणि त्यामुळे सातत्यानं सभात्याग करावा लागतो. बोलू दिलं जात नाही आणि त्यामुळे सातत्यानं सभात्याग करावा लागतो. काय विषय? सभागृहामध्ये बोलू दिलं जाते त्यामुळे तुम्हाला सभात्याग करावा लागत नाही विरोधकांना, काय सांगाल एकंदरीत? नाही, असं आहे की सभात्याग करण्यापेक्षा या सभागृहामध्ये लोकशाहीची पायमल्ली होते आणि लोकशाहीची पायमल्ली होत असताना या सभागृहात बसावं का, म्हणून आम्ही सभात्याग केला. पण सातत्यानं पाहायला गेलं तर विरोधी पक्ष नेता नाहीये, सभात्याग तुम्ही वारंवार करत आहात. जनतेचे प्रश्न जनतेचे प्रश्न सोडवणार, कारण ज्या प्रकारे सभात्याग तुम्ही सातत्यानं करता. ज्या सभागृहामध्ये संविधान आणि लोकशाही मानली जात नाही, विरोधी पक्षाचं काय घेऊन बसलं? ज्या प्रकारे आपण पाहतोय की जे खासदार 6 खासदार फुटलेले आहेत त्यांनी निधीचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. निधी मिळत नसल्यामुळे 6 खासदारांनी शिवसेना सोडली. त्यांना आता निधी मिळाला म्हणजे त्या मतदारांची प्रतारणा करून ज्या निधीसाठी ते गेलेत त्याचा आता लोक निश्चित करतात. मंत्री नसतात सभागृहामध्ये, त्यामुळे तुम्ही सुद्धा वारंवार प्रश्न उपस्थित करताय की मंत्री नसल्यामुळे त्या ठिकाणी उत्तर कोण देणार? ते खरं आहे ना, मागच्या वेळेला मंत्री नसताना ऍडजॉईन करायला लागलं. या संपूर्ण विधानसभेमध्ये सभा चालवणं ही मंत्र्यांची आणि सत्ता पक्षाची जबाबदारी आहे. हीच जर मंडळी नसतील तर कशासाठी भाषण करायचं? भूमिकेवरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित निश्चित प्रश्नचिन्ह.